मेरी बाई नहीं आई, आज बाई नहीं आई। बर्तन पे जम गई काई, कौन माजे बोलो साई। मेरी बाई नहीं आई। काट लूंगी पगार मैं उसकी, अपने आप को हीरोइन वो है समझती। झाड़ू पोछे का अलग से है लेती, फिर भी बाथरूम। हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, मॉर्निंग ड्युटी होती. मग तुम्हाला तर माहीतच आहे की मी ग्राउंड वगैरे चालू केले. कसं आहे ना, आता पोलीस भरती येते आणि त्याच्याकडे पण लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की मी या पोलीस भरतीमध्ये काही झालं तर पोलीस बनली पाहिजे. म्हणून मी आता कंटिन्यू ग्राउंड चालू केलं आहे, ग्राउंड स्टडी वगैरे. तर आता मी चालले ग्राउंडला. ड्युटी वगैरे झाली आणि ड्युटी झाल्याच्यानंतर चालले ग्राउंडला. बघू शकता तुम्ही. कसं आहे माहीत आहे, कोणत्या पण गोष्टीची म्हणजे कंटिन्यू ठेवायला पाहिजे. कोणती पण गोष्ट असू द्या, ग्राउंड म्हणा, अभ्यास म्हणा, ह्या गोष्टीचं सातत्य महत्त्वाचं आहे. मग ते वेळ भेटला किंवा नाही भेटला तरी पण आपल्याला वेळ काढावा लागतो. वेळ कधी भेटत नाही कोण्याच गोष्टीसाठी, वेळ हा काढावा लागतो. म्हणून मी माझी ड्युटी म्हणजे माझ्या ड्युटीच्या टायमानुसार जाते. कधी जर मॉर्निंग असेल माझी तर मग मॉर्निंग करून 3च्या नंतर जाते, आणि जर सेकंड ड्युटी असेल तर सकाळलाच जाते, आणि नाईट असेल तर लगेच तिकडून नाईट ड्युटी करायची आणि 7 वाजता ग्राउंडला जायचं. असं काहीसं माझं रुटीन आहे. आता ते रुटीन परफेक्ट नाही जमत आहे, टाईम मिसमॅच होतो इकडे तिकडे. बट आता काय करणार, ड्युटी पण इम्पॉर्टंट आहे आणि ग्राउंड पण. पुढच्या भविष्यासाठी मला आज हे ग्राउंड करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आज जर मी ग्राउंड केली, आज जर सातत्य ठेवलं आणि आज कंटिन्यू सगळी मेहनत घेतली तरच मला पुढे चालून यश भेटणार आहे. जर अदरवाईज मी आत्ता हा विचार केला की नाही यार, आता नाही होणार माझ्यासाठी, ड्युटीचा टाईम मॅच नाही होणार, तर मग हे गाईज. ग्राउंड झाल्या दहीसर मार्केटला गेली होती. मला काही सामान घ्यायचं होतं त्यामुळे. बट मी तिथे काही शूटिंग करू शकले नाही, म्हणजे ब्लॉग शूट केलाच नाही आहे. बट मी आता रूमवर आल्यावर मी दाखवते तुम्हाला मी काय घेतलं आहे. थोडं सामान घ्यायचं होतं मला, काही जिमसाठी, ते घेतले. दाखवते काय घेतले. हे बघा, असं काही सामान घेतले. शूज घेतलेत जिमसाठी. मला इयरबड्स पाहिजे होते, ते पण घेतले. आणि या टी-शर्ट, 3 टी-शर्ट घेतल्यात. 1 2 3 आणि हा एक पॅन्ट. ही सगळी शॉपिंग फक्त जिमसाठी केल्या. बरं, जिमची शॉपिंग आहे, बाकी काही नाही. आणि एका दिवसात 3,000ला चुना लागला आहे. हे फक्त एवढं सामान 3,000चं आहे. 3,000चं. सिरियसली विचार करू शकत नाही गाईज, पैसा कसा पाण्यासारखा जातोय. बट असू द्या, आता काय करणार, कारण सामान तर गरजेचं होतं. जे आवश्यक आहे त्याच वस्तू घेतल्यात, बिनफालतू काहीच नाही घेतलं आहे. कारण अनावश्यक असं काहीच नाही आहे. आता मला जे जिमसाठी लागत होतं तेच घेतलं आहे. चला तर मग आता. त्यानंतर मग मी आणि ताई गेले किराणा स्टोअरमध्ये, कारण आम्हाला रूममध्ये काही सामान हवं होतं, ते संपलं होतं, ते घ्यायला गेली होती ताईसोबत, मी आणि ताई. गाईज, हे आहे माझ्या ताईचा मुलगा, म्हणजे जी माझी ताई आहे छोटीवाली, तिचा मुलगा आहे. इतका आगाव आणि इतका मस्तीखोर आहे ना गाईज, खूप जास्त. बघू शकता तुम्ही, तो भांडे घासते. माझी सर्वात छोटी जी बहीण आहे ना, ती भांडे घासत होती, पण तिच्या मागे लागून माऊ मी पण घासतोय म्हणून गेलाय. बघा, हा बघा भांडे घासतोय. पण सिरियसली इतका क्यूट आहे आणि मस्तीखोर पण तेवढाच आहे. बोलायला तर इतका चॅप्टर, बापरे, सांगूच नका. खूप जास्त बोलतोय. त्याचं बोलणं बघून तर मला म्हणजे असं रोज माझी इच्छा होते की त्याला जाऊन भेटावं. मला जेव्हा तो कॉल करतो ना, तेव्हा मोठी आई असं म्हणतो. इतकं क्यूट वाटते ना, असं वाटते आताच्या आता जावं, त्याला हग करावं एकदम जोराने. कारण माझ्या तर इतक्यात जास्त लाडाचा आहे तो, खूप जास्त. पण घरी कसं आहे माहीत आहे, तो सर्वांना, माझ्या आईला आम्ही सर्वजण भीतोय. म्हणजे मी म्हणा, माझ्या बहिणी, माझ्या मावशीचे मुलं पण माझ्या आईला भेटतात.
पण हा अजिबात भीत नाही. बघा आता मध्येच भांडे घासत घासत त्याला सुसू लागली तर सुसू करतो. इतका आगाव आहे. त्याची मम्मी म्हणत होती अगोदर भांडे घास म्हणजे जोक करत होते. तर काय म्हणतो, थांब थांब थांब, मला सुसू आली, सुसू करू दे, त्यानंतर हे करते. आता मी म्हणजे त्याचा आवाज मी तुम्हाला दाखवला नाही आहे, म्हणजे त्याचा आवाज पूर्णपणे मी कट केला आहे. हे बघा कसा करतोय. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि हो गाईज, जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.